राहुरीत अवैध वाळू वाहतुकीवर गुन्हे शाखेचा घाला, टेम्पोसह लाखांचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांविरोधातील धडक मोहीम सुरूच आहे. राहुरी शहरात बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी वाळूने भरलेला टेम्पो जप्त केला असून 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. प्राप्त माहितीनुसार 17 मेच्या रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना राहुरी शहरातील 18 एकर परिसरात एका टेम्पोमधून चोरटी वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या भागात सापळा रचला आणि संशयास्पद टेम्पो थांबवून चालकाला ताब्यात घेतलं. चालकाचे नाव अकिल पठाण असे असून टेम्पो ओंकार संजय तनपुरे यांच्या मालकीचा असल्याचं उघड झाले. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात अवैधपणे उपसा केलेली 2 ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी 3 लाख रुपयांचा टाटा टेम्पो आणि 20,000 रुपयांची वाळू असा एकूण 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींवर राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक उमंका सुदर्शन यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. दरम्यान जिल्ह्यात कोठेही अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन स्थानिक गुन्हे शाखेने केलं आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.